काय बोलू या भिकारचोट भाजपाच्या नेत्यांना, पक्षाला आणि या दलिंदर मानसिकतेच्या लोकांना. छत्रपती शिवरायांनी दरबारामध्ये कधीच बाई नाचवली नाही. कायम महिलेचा आदर केला. प्रत्येक परस्त्रीला आई आणि बहीण संबोधलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलेचा कायम आदर केला. महिलेला तिचे हक्क मिळवून दिले. आणि हे भाजपचे भिकारचोट त्याच स्टेजवरती छत्रपतींचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मागे ठेवून पुढे बाया नाचवतायत. हा कोणता महाराष्ट्र सहन करेल? आणि तुमचं रक्त कसं खवळत नाही? वरतून तुम्ही बिनलाजासारखं म्हणताल हे हिंदुत्वासाठी चालू आहे. हे हिंदुत्वासाठी चालू आहे? हा, अरे ज्या छत्रपतींनी हिंदुत्व टिकवण्यासाठी अगदी प्राणपणाला लावले, छत्रपतींनी महिलेचा आदर कायम केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलेला कायम अधिकार मिळवून देण्यासाठी जीवाचं रान केलं, त्या महापुरुषांच्या समोर हे भिकारचोट भाजपची लोक बाया नाचवताय आणि महाराष्ट्र बघतोय उघड्या डोळ्याने आणि काहीच करत नाही. ही खरी मोठी शोकांतिका आहे आणि हितच हिंदुत्व धोक्यात आहे. जे भिकारचोट भाजपची लोक महिलेचा आदर करू शकत नाहीत, त्यांना नाचण्यासाठी प्रोत्साहन देतात, त्यांना त्या स्टेजवरती, अरे महापुरुषांच्या समोर तुम्हाला काय धिंगाणा घालायचंय तो घाला ना, पण त्या महापुरुषांचा अपमान कशाला करता रे दलिंदरांनो? हे कोणी ज्यांनी केलंय ना, याच्यावरती पहिला गुन्हा दाखल होऊन या भिकारचोटांना पोकळ बांबूचे फटके दिले पाहिजेत. आणि जे शिवभक्त म्हणतायत, जे पुरोगामी महाराष्ट्र म्हणतायत, त्या सगळ्यांना ही शिकवण आहे. या भाजपचं कोणतंही हिंदुत्व धोक्यात नाहीये, तुमच्या सोयीनुसार हिंदुत्व धोक्यात आहे. आणि जर हिंदुत्व धोक्यातच असतं ना, तर छत्रपतींच्या समोर या भिकारचोटांची बाई नाचवण्याची हिम्मत झालीच नसती.